नमस्कार. युगे 28 विटेवरी उभा ही आरती आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऐकली आहे, म्हटली आहे. पण कधी आपण शांतपणे विचार केलाय का की या आपल्या ओळखीच्या शब्दांपलीकडे एक खूप खोल अर्थ दडलाय? एक असा अर्थ जो आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो. चला तर मग आज आपण ह्याच परिचित आरतीच्या त्या अपरिचित खोलीचा शोध घेऊया. विचार करा जरा, 28 युग ही काही हजार किंवा लाख वर्षांची गोष्ट नाहीये. हा एक अथांग अनाकलनीय काळ आहे. आणि या एवढ्या मोठ्या काळात एकच अस्तित्व एकाच जागी स्थिर उभं आहे. ही एकच ओळ आपल्याला फक्त देवाच्या कालातीत अस्तित्वाचीच नाही, तर त्याच्या त्या असीम संयमाची, त्याच्या करुणेची जाणीव करून देते. अनेकदा आपलं कसं होतं नाही का, आपण पूजा करतो, प्रार्थना करतो, पण ती अगदी यांत्रिकपणे होते. शब्द फक्त ओठांवर येतात, पण ते मनापर्यंत पोचतच नाहीत. पण विचार करा, जर आपल्याला प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक प्रतीकाचा खरा अर्थ समजला तर मग चला, या आपल्या नेहमीच्या आरतीमागे जो एक असामान्य अर्थ लपलाय ना, तो आज शोधून काढूया. खरं सांगायचं तर या आरतीतली सगळ्यात सुंदर कल्पना हीच आहे की एक असा देव आहे जो भक्ताची वाट पाहतोय. तो कुठल्या सोन्याच्या सिंहासनावर नाही, तर एका साध्या विटेवर उभा आहे. आणि त्याच्या या उभं राहण्यामागे, या प्रतीक्षेमागे भक्तीची आणि कर्तव्याची एक विलक्षण कथा आहे. ही गोष्ट आपल्याला एक फार महत्वाची गोष्ट शिकवते. ती म्हणजे देव कुठल्या पदवीने किंवा संपत्तीने नाही, तर निर्मळ भावाने आणि आपल्या निष्ठेने प्रसन्न होतो. पुंडलिक कोणी राजा महाराजा नव्हता किंवा कोणी मोठा ऋषीमुनीही नव्हता. तो होता आपल्यासारखाच एक सामान्य माणूस, ज्याच्यासाठी त्याच्या आई-वडिलांची सेवा हे सगळ्यात मोठं काम होतं. आता इथे गंमत बघा काय घडतेय. स्वतः परब्रह्म, ज्याच्या एका दर्शनासाठी मोठमोठे ऋषी हजारो वर्ष तप करतात, ते एका सामान्य भक्तासाठी त्याच्या दारात चालून येतात. ही आहे खऱ्या भक्तीची ताकद. हा या कथेचा सर्वोच्च बिंदू आहे. कल्पना करा, दारात साक्षात परब्रह्म उभे आहेत आणि पुंडलिक त्यांना काय म्हणतोय, थांबा जरा. का? कारण त्या क्षणी त्याच्यासाठी आई-वडिलांची सेवा हेच खरं देवकार्य होतं. इथे भक्ती आणि कर्तव्य वेगळे राहत नाहीत, ते एकरूप होतात. यातून एक खूप मोठा संदेश मिळतो. देव आपल्या कर्मकांडापेक्षा आपण जे कर्तव्य करतो, जी निष्ठा ठेवतो, त्याची जास्त कदर करतो. आपण अनेकदा देवाला मंदिरांमध्ये शोधत फिरतो, पण ही कथा सांगते की देव आपल्या निस्वार्थ सेवेत आहे, आपल्या प्रामाणिक कर्तव्यात आहे. चला, आता त्या विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या रूपाकडे जरा निरखून पाहूया. त्याच्या रूपातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लहान-सहान तपशील हा खूप अर्थपूर्ण आहे. ते फक्त एक रूप किंवा मूर्ती नाहीये, तर ते एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. ते कमरेवर ठेवलेले हात, ती फक्त एक पोज नाहीये, तो आहे साक्षी भाव. म्हणजे काय, तर आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडतंय त्यात वाहून न जाता एका शांत निरीक्षकासारखं पाहण्याची वृत्ती. गळ्यातली तुळशीमाळ ही निर्मळ निस्वार्थ भक्तीचं प्रतीक आहे. पितांबर पवित्र दाखवतो आणि कपाळावरचा कस्तुरी टिळा आपल्या आतल्या सर्वोत्तम गुणांचं प्रतीक आहे. आपल्या अनेकदा असं होतं ना की आरती सुरू असते, तोंडात शब्द असतात, पण मन मात्र कुठेतरी ऑफिसच्या कामात किंवा दुसऱ्याच विचारात भरकटलेलं असतं. यालाच यांत्रिक भक्ती म्हणतात. पण जेव्हा आपल्याला या सगळ्या प्रतीकांचा अर्थ कळतो, तेव्हा तीच आरती जाणीवपूर्वक होते. मग ती एक सवय राहत नाही, ती एक संवाद बनते. आणि ही शिकवण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात किती महत्वाची आहे नाही का? ऑफिसमधलं टेन्शन असो किंवा घरातले वाद, आपण लगेच प्रतिक्रिया देतो. पण विठ्ठलाची ही मूर्ती आपल्याला काय शिकवते की जरा थांबा, एक पाऊल मागे या आणि त्या परिस्थितीकडे फक्त एक साक्षी म्हणून पहा. बघा, कितीतरी गोष्टी सोप्या होतील. बरं, आता वैयक्तिक भक्तीतून बाहेर पडून त्या पंढरपूरच्या सामूहिक आनंदाकडे वळूया. कारण आरतीमध्ये फक्त विठ्ठलाचं वर्णन नाही, तर त्याच्या भक्तांचा जो एक जल्लोष असतो, जो एक उत्सव असतो, त्याचंही वर्णन आहे. क्षणभर डोळे मिटून ती कल्पना करा. पंढरपूरचं ते वातावरण, लाखो लोकांची गर्दी आहे, पण तरीही एक वेगळीच शांतता आहे. आणि त्या शांततेत घुमतोय तो वेणूचा, म्हणजे बासरीचा दैवी नाद. तो आवाज फक्त कानांना नाही, तर थेट आत आत्म्याला स्पर्श करतो, त्याला शांत करतो. आणि आता डोळ्यासमोर ती चित्र आणा. हजारो दिंड्या, भगव्या पताका हवेत डोलतायत आणि त्या तालावर तल्लीन होऊन नाचणारे वैष्णव. तिथे कोणी श्रीमंत गरीब नाही, कोणी उच्च नीच नाही, सगळे भेद गळून पडतात आणि सगळेजण त्या एका भक्तीच्या महासागरात एकरूप होऊन जातात. ही आहे ती खरी सामूहिक ऊर्जा.
आणि हाच अनुभव जेव्हा येतो तेव्हा संत नामदेवांसारख्या महान कवीलाही शब्द अपुरे पडतात. ते म्हणतात, पंढरीचा महिमा वर्णावा किती. कारण खरंच काही अनुभव शब्दांच्या पलीकडचे असतात. ते फक्त जगावे लागतात, अनुभवावे लागतात. पंढरीचा महिमा हा असाच एक जिवंत अनुभव आहे. आता आपण आरतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, जिथे या सगळ्या भक्तिमार्गाचं अंतिम ध्येय काय आहे ते सांगितलंय. या प्रवासाचं, या भक्तीचं फळ काय मिळतं? ही आरती आपल्याला मुक्तीचा एक खूप सुंदर आणि सोपा मार्ग दाखवते. यात कुठली कठीण तपश्चर्या नाही, मोठे यज्ञ नाहीत. फक्त वर्षातून 2दा आषाढी आणि कार्तिकीला श्रद्धेने पंढरपूरला यायचं, चंद्रभागेत स्नान करून मनातला सगळा भार धुवून टाकायचा आणि मग दर्शने हा मात्रे म्हणजे केवळ एका सहज प्रेमळ दर्शनाने मुक्तीचा मार्ग खुला होतो. अध्यात्म हे इतकं सोपं असू शकतं, हेच ही ओळ सांगते. ही इतकी सुंदर आरती लिहिली आहे संत नामदेव महाराजांनी, आणि ते शेवटी स्वतःचं नाव घेऊन सांगतात की ही आरती मी भावाने ओवाळत आहे. यातून पुन्हा एकदा त्या भावाचं म्हणजे त्या शुद्ध भावनेचं महत्त्व अधोरेखित होतं. ही शेवटची ओळ म्हणजे संपूर्ण आरतीचं सार आहे. सगळा खेळ त्या भावाचा आहे. आपली प्रार्थना, आपलं कर्म, आपलं जीवन, जर त्यात शुद्ध भाव असेल ना, तर ते थेट देवापर्यंत पोहोचतं. यांत्रिकपणे हजारो वेळा जप करणं आणि मनापासून म्हटलेली एक ओळ यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा ही आरती कानावर पडेल किंवा ओठांवर येईल, तेव्हा ती फक्त शब्द म्हणून ऐकू नका. त्यामागचा अर्थ आठवून बघा. विठ्ठलाच्या रूपातला तो साक्षी भाव, पुंडलिकाची ती कर्तव्यनिष्ठा आणि नामदेवांचा तो शुद्ध भाव. आणि मग प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा की ही शिकवण आपल्या कामात, आपल्या नात्यांमध्ये आणि आपल्या रोजच्या धावपळीत कशी आणता येईल.